श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17। श्री गणेशाय नमः। जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला, पतित पावन नरहरे। हिरण्यकश्यपू महाक्रूर, सज्जनाचा शत्रू थोर, तयाचे तू फाडून उदर, मरण त्याचे साधिले। प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभाफोटी, तू अनुपम जगजेठी, धारण ते करून। दात दाढा भयंकर, आयाळ रुळे मानेवर, नेत्री जेवी खदिरांगार, ब्रह्मांड जाळू पाहिली। त्या भयंकर स्वरूपाची भीती नसे भक्तासाची, पिले जेवी वाघिणीची, अंगावर खेळती तिच्या। तुम्हा पाहून देवराया, लक्ष्मी न धजे पुढे यावया, ऐशा स्थितीत लागला पाया, भक्त तुझा नरहरे। तू भक्त वत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगत आले संत, पुरविशी भक्त मनोरथ, नाहीन त्यासी म्हणसी कदा। त्या आपुल्या ब्रिदासी, जाग आता ऋषिकेशी, दासगणू लागला पायांसी, अभय असू दे पांडुरंगा। गजाननाचे परमभक्त, होते काही अकोल्यात, तयाचीच सदनाप्रत, हमेशा यावे समर्थांनी। चापड गावचे बापू कृष्ण, खटाऊ शेटचे कुटुंब जाण, गोडू लालचा नंदन, बच्चू लाल नाम ज्याचे। जिजीबाई पंडित, आणखीही होते बहुत, त्यांची नावे तुम्हा प्रत, किती सांगू विबुध हो। एके वेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला। एक भक्त मलकापुरी, विष्णुसा नामे निर्धारी, त्याच्या वाटले अंतरी, समर्थ आणावे मलकापुरा। त्याने आमंत्रणाचा वशिला, भास्कराच्या द्वारे लाविला। हाच भास्कर होता झाला, समाधिस्थ अडगावी। तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ, विष्णुसाला होते बळ, याच भास्कर पाटलाचे। भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी, भक्त विष्णुसाच्या घरी, बोलावण्यास आला तो। मनोरथ येथील भक्तांचे, तुम्ही पुरविली असती साचे, आता मलकापुरीचे लोक वाट पाहती। तै समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा, येत नाही जाण खरा, तू आग्रह करू नको। फार आग्रह करशील, तरी फजित पावशील, याचा विचार करी खोल, मी न बोललो काहीतरी। दोरीसी दिधल्या फार ताण, ती मध्येच तुटतसे जाण, मी न हलणार येथून, तू या फंदात पडू नको। भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी, चला विष्णुसाचे घरी, हीच विनंती गुरुराया। मी तुमचा लाडका, मसी धक्का देऊ नका, मी भरवसा दिला देखा, तुम्हा घेऊन येण्याचा। ती प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज खरी। चला आता स्टेशनावरी, गाडीत बसाया कारणे। ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन, मलकापुरा कारण न्यावयासी श्रोते हो। भास्कराने विनवणी, स्टेशन मास्तरा करोनी, 12 जणांचा डबा त्यांनी, खाली करविला संतास्तव। महाराज तैसेच बैसले, तेन काही बोलले, जागेवरून नाही उठले, गाडी सुटेपर्यंत। तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा, डोळा चुकवून भास्कराचा, लीला केली ऐशारीती। जो डबा मोकळा केला, तो त्यांनी सोडून दिला। योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये। आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार, त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला। पोलिसाचा अधिकारी तेथे आला सत्वरी, महाराजाला धरून करी, खाली ओढू लागला। अरे वेड्या नंग्या पिरा, अक्कल कैसी तुझन जरा, बायकांच्या डब्यात खरा, येऊन कैसा बसलास। हिसडा देऊन त्याच्या हाता, तेथेच बसले तत्वता, अधिकाऱ्याची भीती चित्ता, मुळीनं त्यांच्या वाटली। मग तो अधिकारी भला
स्टेशन मास्तराकडे गेला. म्हणे डब्यापाशी आता चला, बायकाच्या माझ्या सवे. दोघे डब्याजवळ आले. तो मास्तराने पाहिले, योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला, याच डब्यात बसून. हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर, याच्या हातेन होणार गुन्हा तो केव्हाही. ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरी, मी दिली आहे तार खरी, ये विषयी वरिष्ठाला. आता माझ्या हातात काही न राहिले यत्किंचित. मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपुल्या मानसी. महाराज उतरले खालती, पुढे खटला भरला त्यांचेवरती, कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबांसमोर. त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमली, शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो. बापू साहेब जठार आले शेगावाच्या वर, डाक बंगल्यात झाले स्थिर, करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले ते ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. तै देसाई म्हणती जठारास, आज कोणता खटला विशेष, तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्याते, याचे कारण तुम्हा ते, कैसे न कळले वाटते, हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते ऐशेमशी लोक हे जमले असावेत. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न, बोलते झाले कर जोडून, खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची, मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाणा, बंधन त्याला कशाचे ना, तो योग्यांचा योगी राणा, वंदनीय अवघ्याते. खटला भरला हीच केली, पोलिसांनी चूक भली, ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याचा पाहिजे होता केला, विचारतो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोला म्हणे, धाडा गजानना कारणे, ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊन समर्थांसी म्हणे, चला आता कचेरीसी, अधिकाऱ्याने तुम्हासी मज धाडिले बोला म्हण्या. बऱ्या बोलाने चलावे, फजितीस ना करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून. तै वदले गजानन, आम्ही न उठू येथून, तुझे पाहतो शिपाईपण, ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरिला, तो ना सुटे किमपी त्याला, रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हातासी लागली कळ, जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ, शिपाई तो त्याच ठाई. शिपायासी वेळ झाला, म्हणून पाठविले वकिलाला, त्या व्यंकटराव देसायाला समर्थासी आणाव्या. जठार म्हणती तुम्ही जावे, समर्थासी घेऊन यावे, लोकासी न जमू द्यावे बंगल्याभोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसाचा धरला कर, बसविल्या एका जागेवर महाराजांनी सहज लिहिले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्तासी बोलले, यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसी सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी, ते टाकिले सोडून समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस, सवे होता भास्कर शिष्य. जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसाव्या. या महाराज बसा येथ, तुम्ही नागवे गावात,
का फिरता सदोदित, हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा, कायद्यांनी ठरविला जाणा. म्हणून विनंती आपणा, द्याहे सोडून नंगेपण. ऐसे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि केले हास्य वदन. उत्तर त्यासी द्यावया, तुला काय करणे यासी. चिलीम भरावी वेगेसी, उगीच नसत्या गोष्टीसी. महत्त्व यावे निरर्थक. ते ऐकता भाषण जठार गेले विरघळून. जनरीतीचे याला भान मुळीच नाही राहिले. हा वृषभ देव भागवतीचा, किंवा शुकाचार्यसाचा, किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदा रत, खचित आहे जीवनमुक्त. नये लाविता या प्रत, गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा, अग्नी सोडित नसे जाणा. परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून, तो करील दग्ध सहन. हा दोष त्याचा नसे. तैसे याचे नागवेपण, आहे अग्नीचे समान. म्हणून याचा शिष्यगण, आहे अपराधी ये विषय. वस्त्ररूपी कुंडा ठाई, जरी हा ठेविला असता पाही. तरी हरकत नव्हती काही, सर्वांस सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी चित्ती भला. आणि हुकुम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित. भास्कराचे काम सत्य, होते न ते केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठारा पुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्करासी, पुन्हा ऐशा आग्रहासी. करशील का सांगमशी, निज फज्जीती करून घ्याय. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळींनी केला ऐशा प्रकारे विचार. समर्थांसी अग्निरथी, न बसवा येथून कल्पांती. विनाकारण कटकटी होती, ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास. भक्त बैलाच्या गाडीस बसवू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी. बापूरावाच्या सदनासी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू महताबशा नावाचा होता कुर्मगावीसाचा मूर्तिजापुरा सन्निध्य. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते ऐशा रीती, जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुर्मासी. तो ऐशा रीती घडून आले. महताबशा येण्यास निघाले. अकोल्यास याया भले समर्थांसी भेटावे. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यात. जो आला होता न्यावयास मेहताबशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचनी. त्या मनुष्या लागुनी महताबशा श्रोते हो. तून जावे कुरुमाला, बैस आमच्या गाडीला. आपण जाऊ स्टेशनाला, मीच आहे महताबशा. पहा संत आल्याचे वर्तमान. कळले संता लागून, कोणीन सांगता जण. त्रिकालज्ञ ते खरोखरी. महताबशाच्या संगाते 2-4 यवन होते. अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातःकाळा महताबशा होतात जेथे बसला. महाराज आले त्या स्थळा निज लीले करून. महताबशाचे धरून केस समर्थांनी ताडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण. यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे. या आडदांडपणांनी तत्वघात होईल जाणी. मृत्यूलोकेचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहताब आहे नाव, त्याची काय आठवण ठेव. दोषरूपी तमावाव तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर. याची नाही तुला खबर, म्हणून तुझला ताडिले. ऐसा मिळता इशारा महताबशा तोषला खरा. साधूच साधूच्या अंतरा
जाणता ती निसंशय. जेव्हा महताबशा ते ताडिले, तै संगतीचे यवन भले, कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून. महताबशा बोलला त्यासी, तुम्ही न रहावे आम्हापासी, जावे निघून कुरुमासी, हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय जाण, गेले चौघे निघून, तो द्यावयासी आमंत्रण, बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दयाघना, यावे तुम्ही भोजना, या दासाची या सदना, हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवनी समर्थांप्रत, मोठ्या थाटांनी मिरवित निज सदन आणले. परी समर्थ तांग्याखाली उतरले नाहीत मुळी, तेणे मंडळी चिंतावली, म्हणे कान उतरती हे. तसाच तांगा नेला परत, बापूरावाच्या सदनाप्रत, मंडळी पडली घोटाळ्यात, समर्थ ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले, आज तांग्याखाली न उतरले, याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त, जो बोलला अवघ्यांप्रत, मला समजले इंगित या गोष्टीचे येवेळा. महताबशाला वगळिले, म्हणून महाराज नाही उतरले, भोजनाचे न का केले महताबशाला आमंत्रण. आता घेऊन दोघांसी, बसून एका तांग्यासी, म्हणजे ते निश्चयसी उभयताही येतील. तेच वाक्य खरे झाले, दोघांनाही मिरवीत नेले. महताबशाला उतरविले, मंदिराजवळील थिएटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी, परी तेही गेले अखेरी, उठून या थिएटरात. अवघ्यांची झाली भोजने, मग महताबशा लोकास म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. तै शेख कडू बोलला, त्या महताबशा फकीराला, तुम्ही कुरुमाच्या मशिदीला टाकून कैसे जात हो. ती मशीद बांधून पंजाबासी जावे आपण, काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. महताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी, आग्रह करू नका मशी, ये वेळी निरर्थक. गजाननाचा हुकूम झाला, मजसी पंजाबात जाण्याला. आता एकही क्षण या स्थळा मी न राहू शके हो. समर्थाच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल हे माझे वचन, सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संताठाई नसते सत्य, ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. खुळे देवळ मशिदीची तुम्ही नका वाढवसाची, ती वाढता दोघांची आहे हानी होणार. समान देऊळ मशिदीचे एकची आहे साचे, आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा, पोक्त विचार करा याचा, मनुष्यपण टिकवावे. तरीच होईल कल्याण, हिंदू आणि मुसलमान ही एकाच देवापासून निर्माण सती झाले. धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी, परी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी, सौख्य लांब तोवरी, जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. महताबशा निघून गेले, पुन्हा न इकडे परत आले, या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी. पहा महताबशाला जरी ताडिते झाले साक्षात्कारी, परी द्वेष नभता अंतरी, प्रेम अलोट होते. शहा लागी घेतल्या विना, भोजनान गेला योगी राणा, हे मुद्दे मनी आणा, या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साची, तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवट यावा घटकेत, घटके माझी कंठी तात, घटके माझी वस्त्रांप्रत, अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार, कधी दांडीवरील चिर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी क्षीण केली होवनी, अन्न पाणीनं रुचे तिला. भानामती काढण्याला बापूरावे जाणत्याला, आणले पाहून अकोल्याला, परीन झाला उपयोग. खर्चही झाला अतोनात, गुण न आला किंचित, अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला, केले नाना उपायाला, आता मात्र कंटाळलो. तुझी पाऊले माझ्या घरा, आज लागली गुरुवरा, तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन, तेथेच का ओरडून
दिमाख दाखवावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच काहो राहावी भली. गुरुराया ही ओंगळी घाण भानामतीची. ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले निजकृपे करून बापूराव कांतेला. त्या योगे श्रोते तिची भानामती निमाली साची. नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात. नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून. त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी. जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. आत पाय सोडिले डोकावून पाहू लागले. आतील जला लागी भले वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांची ऐशी कृती लोक साशंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती, अरे हे काय करतोस? गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असती. आणखी तीर्थे आहेत किती ते पाहतो डोकावून. तुला त्यांचे घडते स्नान मी का राहू तसाच जाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्या विना मीन येथून हले जाणा. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती. खरोखरी हा आहे पिसा शेगाव नादी लागला कैसा. जरा थांबा येथेच बसा काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या उठल्या अगणित. श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारो कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे तेधवा. लोका म्हणती गजानन या रे स्नाना लागून. नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरता आली आहे खरी. स्नान साधा ये अवसरी या पुण्य सरितेचे. भाविकांनी केले स्नान निंदकांनी खाली मान. घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती मनी ते ते पुरवी चक्रपाणी. त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्या परी झाले. विहिरीच्या त्या तळास गेले उकळ्या बंद झाल्या. नरसिंगजीसी भेटून निघून गेले दयाघन. शेगावासी बैसून मनोवेगेच्या वारूवरी. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा गजानन विजयनामे ग्रंथ. तारक होवो भवाब्धित भाविक भक्तांकारणे. शुभं भवतु. श्रीहरिहरार्पणमस्तु इति 17ोऽध्यायः समाप्तः. जय श्री गजानन.